माझ्या सिस्टरला इथं ॲडमिट केलं इमर्जन्सी. तर आता आम्ही त्या सिस्टरच्या कॅबिनमध्ये जाणार आहे. चल लवकर मग. तर काय झालं अचानक डायरेक्ट असं काय ॲडमिट करावं लागलं बाळाला. तर आम्ही जाऊन आता विचारतोय. तर चला. तर काय जमीन काय झालं अचानक एवढं इमर्जन्सी ॲडमिट करावं लागलं बाळाला? अरे तिला काय वेळ झाली. कावळी झाली का? आणि मशीन कसलं आहे? ते ना कावीळ उतरायसाठी मशीन लावलं तुम्ही. लाईटीचं मशीन होतं त्याला. याच्याने कावळी उतरते का या मशीनने? आणि आता हे किती दिवस ठेवणार आहे? 3 दिवस थांबायला. 3 दिवस बाळाला लाईटी खाली ठेवायचंय? हा. अरे बापरे. आणि एवढं लहानपणी कसं कावळी झाली का मिनल पण? जन्मताच राहते रे ती कावीळ. तर नंतर राहते का? आणि डोळ्याला पट्टी हँड ग्लोव्ह वगैरे असं कावर लावले? अरे ती डोळ्याला पट्टी ना याच्यामुळे लावली. ते उजेड आहे ना तो डोळ्यामध्ये. लाईटीचा उजेड. हा त्याच्याने डोळे खराब होऊ शकतात ना, मग डोळ्यांना हा लावली. बरोबर आहे. आता आपल्या हरकाला किती उजेडाने त्रास होतो, तर ते एवढं त्याला किती त्रास होईल विचार कर हा ना. ना. त्याच्यामुळे डॉक्टरने ती पट्टी लावली असेल. बरोबर डॉक्टरचं. हा हा 3 भाऊ दिवस. तू आता तिकडे जाऊ नको, इकडे वाजवलोय मम्मीकडे वय. ही माऊ आहे. आता माऊची मम्मी आहे म्हणजे माझी मोठी सिस्टर. माऊ आता आहे ना आपण ना आता मम्मी 3 दिवस हॉस्पिटलमध्येच राहणार आहे. तर आता आपण घरी जाऊया. हां मग मम्मी सोबत थांबणार आपण इथं. आपण आपण काय करू मम्मी सोबतच 3 दिवस थांबू. बाळाकडं पण लक्ष राहील आपलं आणि मम्मीकडे पण लक्ष राहील बरं का. ठीक आहे. मग आम्ही ना शेजारच्या बेडपाशी झोपून घेऊ आम्ही. काय अडचण नाही रात्री. तर आता नाही आता इतक्या डॉक्टर चक्कर मारून गेले. ते बोलले की काही टेन्शन नाही. तो उद्या आता नॉर्मल काही इफेक्ट पडला असेल लाईटमुळं. हा उद्या डबल चेक करायला येतील ना. आता एकदा चेक करून गेले का म्हणजे उद्या परत येतील का थोड्या वेळ येतील? मग उद्या नाही उद्या येतील का आता? हा. भाऊ तू खाली उतर, तिथून पडशील. उतर खाली. तू पडली तर परत मग तिथं पकडायला जागा नाही, काहीच नाही. एक तर आधीच बाळाला आणलंय आपण इमर्जन्सी मध्ये आणि त्याच्यात तू अजून रिकाम वाढवा करू नको. काय समजलं का? चल उतर खाली. चला बरं ठीक आहे जाऊ. चल बस तिथेच मग.